नमस्कार मित्रांनो, सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत. तुम्ही जर अजूनपर्यंत आमच्या चॅनलचे व्हिडिओ बघितले नसेल तर कृपा करून तुम्ही पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत इथपर्यंत या, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित लक्षात राहील. त्याचप्रमाणे आमचा चॅनल हा इंग्रजी स्पीकिंगसाठीच आहे असं समजू नका. इंग्रजी स्पीकिंगसाठी आहेच, ॲज वेल ॲज तुम्हाला तिथे शाळेचे विद्यार्थी, स्कूल कॉलेजेसचे विद्यार्थी, स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी पण खूप महत्त्वाचं आहे. ज्यांना इंग्रजी शिकायचं आहे, इंग्रजीची आवड आहे, ज्यांना इंग्रजी यायला पाहिजे असं वाटत आहे, ते पण आमच्या चॅनलवर येऊन इंग्रजी व्यवस्थित शिकू शकता. त्याच्यासाठी तुम्ही लक्ष देऊन ते व्यवस्थित करा. त्याचप्रमाणे तुम्ही अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे ज्यावेळी आम्ही व्हिडिओज अपलोड करू त्यावेळी तुम्हाला नोटिफिकेशन पण मिळून जाईल. काही इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन असेल ती पण तुम्हाला मिळून जाईल. त्याचप्रमाणे जास्तीत जास्त शेअर करा मित्रमैत्रिणींशी, तुमच्या प्रियजनांशी, म्हणजे तुम्हालाच नाही तर त्यांना पण याचा फायदा होऊ शकेल. आमच्या चॅनलची एज लिमिट अशी काही नाही, हे तुम्हाला माहितीच आहे. म्हणजे छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून इंग्रजी शिकू शकतात. त्याच्यामुळे व्यवस्थित लक्ष देऊन सगळं करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आता आपण डिरेक्टली काय करू, व्हिडिओला सुरुवात करू. महत्त्वाची वाक्य आपण पाहत आलेलो आहोत. लास्ट भागमध्ये आपण 12 भाग बघितलेले आहेत, आता 13वा भाग. चला तर मग आता सुरुवात करू. पहिलं वाक्य बघू. उधारी घेऊन खरेदी करू नकोस. उधारी घेऊन खरेदी करू नकोस. आता करू नकोस म्हणजे डोंट आहे, म्हणून कसं वाक्य आलेलं आहे बघा. डोंट बाय ऑन क्रेडिट. डोंट बाय ऑन क्रेडिट. बाय म्हणजे खरेदी करणे, ऑन क्रेडिट म्हणजे उधारीवर, म्हणून डोंट बाय ऑन क्रेडिट. त्याच्यानंतर नेक्स्ट दुसरं बघा. माझी पॅन्ट सैल आहे. माझी पॅन्ट सैल आहे. आता माझी पॅन्ट म्हणजे ट्राउझर झाली, म्हणून माय ट्राउझर आर लूज. लूज म्हणजे सैल, म्हणून माय ट्राउझर आर लूज. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा. तिसरं वाक्य. हे कापड कोटाला पुरेसे आहे. हे कापड कोटाला पुरेसे आहे. आता कापड कोटाला पुरेसे आहे. आता धिस क्लॉथ म्हणजे कापड, हे कापड. आता इज इनफ फॉर अ कोट. इनफ म्हणजे पुरेसे, ऑफ अ कोट म्हणजे कोटाला, म्हणून कसं वाक्य आलेलं आहे. धिस क्लॉथ इज इनफ फॉर अ कोट. धिस क्लॉथ इज इनफ फॉर अ कोट असं वाक्य झालेलं आहे. त्याच्यानंतर चौथं वाक्य बघा. या टोपीची किंमत काय आहे. या टोपीची किंमत काय आहे. हे प्रश्नार्थक वाक्य आहे, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे, क्वेश्चन सेंटेन्स. आता काय आहे, कायसाठी व्हॉट येणार. व्हॉट इज द प्राईस ऑफ धिस कॅप. व्हॉट इज द प्राईस ऑफ धिस कॅप म्हणजे या टोपीची किंमत किती आहे, प्राईस किती आहे, असं क्वेश्चन्स आहे तो. त्याच्यानंतर पाचवं वाक्य. मला काही चांगली पुस्तके दाखव किंवा दाखवा. मला काही चांगली पुस्तके दाखव किंवा दाखवा. शो मी सम गुड बुक्स. शो मी सम गुड बुक्स असं वाक्य ना. शो मी सम गुड बुक्स. त्याच्यानंतर 6वं वाक्य बघा. साहित्य चांगले आहे का. साहित्य चांगले आहे का. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, क्वेश्चन सेंटेन्स आहे का. उत्तर हो किंवा नाही. हो किंवा नाही असतं त्यावेळी प्रश्नार्थी वाक्याची सुरुवात सहाय्यकारी क्रियापदाने म्हणजे ॲक्झिलरी वर्ब्स, हेल्पिंग वर्ब्सने होते. म्हणून आता साहित्य चांगले आहे का. साधा काळ आहे, इज आर वापरतात. त्याच्यापैकी आता साहित्य म्हणजे खूप आहे, म्हणून द मटेरियल्स आहे, म्हणून प्ल्युरल्स यूज केलेला आहे, आर. म्हणून कसं येणार. आर द मटेरियल्स गुड. आर द मटेरियल्स गुड असं येणार. आर द मटेरियल्स गुड आणि क्वेश्चन मार्क्स येणार. त्याच्यानंतर 7वं वाक्य बघा. तुझ्या घरापासून बाजार किती दूर आहे. तुझ्या घरापासून बाजार किती दूर आहे म्हणजे किती लांब आहे असं आहे. वाक्य कसं येणार. किती दूर आहे म्हणून हाऊ फार इज द मार्केट फ्रॉम युअर हाऊस. हाऊ फार इज द मार्केट फ्रॉम युअर हाऊस. फ्रॉम म्हणजे कडून, युअर हाऊस म्हणजे बाजारात, म्हणून हाऊ फार इज द मार्केट फ्रॉम युअर हाऊस असं वाक्य आहे. तुझ्या घरापासून बाजार किती दूर आहे. त्याच्यानंतर 8वं वाक्य बघा. तुम्ही ऑनलाईन व्यवहार स्वीकारता का. तुम्ही ऑनलाईन व्यवहार स्वीकारता का. क्वेश्चन मार्क्स.
त्याच्यानंतर डू यू कसं येणार ते वाक्य, डू यू ॲक्सेप्ट ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स. डू यू ॲक्सेप्ट ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स म्हणजे तुम्ही ऑनलाईन व्यवहार करता का, व्यवहार स्वीकारू शकता का, असा क्वेश्चन्स आहे तो. त्याच्यानंतर 9वं वाक्य, हे उत्पादन चांगले नाही. हे उत्पादन चांगले नाही. आता हे नाही, सॉरी, ते आहे. ते उत्पादन चांगले नाही. आता तेसाठी काय येणार, दोज प्रोडक्ट्स आर नॉट गुड. दोज प्रोडक्ट्स आर नॉट गुड. त्याच्यानंतर नेक्स्ट 10वं बघा, ते फाटलेले आहे. ते फाटलेले आहे. आता ते फाटलेले आहे म्हणून काय येणार, इट इज टोन म्हणजे फाटणे, म्हणून इट इज टोन म्हणजे ते फाटलेले आहे असं वाक्य आहे. त्याच्यानंतर 11वं वाक्य बघा, हा नवीन ब्रँड आहे. हा नवीन ब्रँड आहे. वाक्य कसं येणार, दिस इज अ न्यू ब्रँड. दिस इज अ न्यू ब्रँड असं येणार. दिस इज अ न्यू ब्रँड म्हणजे हा नवीन ब्रँड आहे. त्याच्यानंतर 12वं, त्याची परीक्षा केव्हा सुरू होते. त्याची परीक्षा केव्हा सुरू होते. आता केव्हासाठी काय वापरायचं, व्हेन डज हिज एक्झामिनेशन बिगन. व्हेन डज धिस एक्झामिनेशन बिगिन येणार ते. म्हणजे कसं, त्याची परीक्षा केव्हा सुरू होते असं आहे ते. त्याच्यानंतर 13वं वाक्य बघा, प्रश्न फार कठीण आहे. प्रश्न फार कठीण आहे. आता प्रश्न म्हणजे द क्वेश्चन इज व्हेरी डिफिकल्ट. द क्वेश्चन इज व्हेरी डिफिकल्ट म्हणजे फार कठीण म्हणून व्हेरी डिफिकल्ट लिहिलेलं आहे. द क्वेश्चन इज व्हेरी डिफिकल्ट. त्याच्यानंतर 14वं वाक्य, त्याला इंग्रजी चांगले येत नाही. त्याला इंग्रजी चांगले येत नाही म्हणजे इंग्रजीमध्ये तो कमकुवत आहे असं वाक्य आहे. त्याला इंग्रजी चांगले येत नाही. कसं येणार वाक्य, ही इज वीक इन इंग्लिश. ही इज वीक इन इंग्लिश म्हणजे ते कसं आहे, तो कमकुवत आहे म्हणजे इंग्रजीचा त्याला प्रॉब्लेम आहे, चांगले येत नाही अशा प्रकारचं ते वाक्य आहे. त्याच्यानंतर 15वं वाक्य बघा, मला इंग्रजी कसे बोलावे ते माहीत नाही. माहीत आहे म्हणजे इंग्रजी कसे बोलावे ते मला काय आहे, माहीत आहे. आता माहीत आहे म्हणजे आय नो म्हणजे माहीत असणे. हाऊ टू स्पीक इंग्लिश. आय नो हाऊ टू स्पीक इंग्लिश म्हणजे कसं बोलावं ते मला माहिती आहे असं वाक्य आहे. इथे आय नो पहिल्यांदा घेतलं म्हणजे माहीत आहे ते. हाऊ टू स्पीक इंग्लिश म्हणजे मला इंग्रजी कसे बोलावे हे नंतर घेतलं आहे. त्याच्यानंतर 16वं वाक्य बघा, आम्ही एकमेकांशी बोलत नाही. आम्ही एकमेकांशी बोलत नाही. आता आम्ही म्हणजे वी येणार. वी करता, वी आर नॉट टॉकिंग टू इच अदर. बोलत नाही आता म्हणजे चालू क्रिया म्हणून तिथे काय वापरलेलं आहे, टॉकिंग झालेलं आहे, V4 झालेलं आहे म्हणून वी आर नॉट टॉकिंग टू इच अदर. वी आर नॉट टॉकिंग टू इच अदर असं झालेलं आहे. त्याच्यानंतर 17वं वाक्य बघा, आमचे सर्व प्रयत्न अयशस्वी झाले. आमचे सर्व प्रयत्न अयशस्वी झाले. कसं येणार, तर आवर ऑल एफर्ट्स फेल. आवर ऑल एफर्ट्स फेल म्हणजे आवर म्हणजे आमचे, ऑल एफर्ट्स म्हणजे सर्व प्रयत्न, फेल म्हणजे अपयशी होणे म्हणजे आवर ऑल एफर्ट्स फेल्ड असं झालेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 18वं बघा, बडबड करू नको किंवा बडबड करू नका असं पण येईल. कसं येईल वाक्य, डोंट यापिंग. याप म्हणजे काय, बडबड करणे असं आहे ते. डोंट यापिंग असं घेतलं आहे ते. त्याच्यानंतर 19वं वाक्य बघा, स्नेहाला काल रात्री ताप आला होता. स्नेहाला काल रात्री ताप आला होता. आता आला होता म्हणजे पूर्ण आहे, पूर्ण भूतकाळ होता ते कारण भूतकाळचं वाक्य आहे म्हणून स्नेहा हॅड अ फेवर लास्ट नाईट. स्नेहा हॅड अ फेवर लास्ट नाईट म्हणजे हॅड यूज जस्ट केलेलं आहे ते, हॅड वापरलेलं आहे आणि त्याच्यानंतर केलेलं आहे ते. स्नेहा हॅड अ फेवर लास्ट नाईट म्हणजे स्नेहाला काल रात्री ताप आला होता. त्याच्यानंतर नेक्स्ट 20वं वाक्य बघू, मला माझ्या प्रकृतीची काळजी वाटते. मला माझ्या प्रकृतीची काळजी वाटते. वाक्य कसं येणार, आय एम वरीड अबाउट माय हेल्थ. आय एम वरीड अबाउट माय हेल्थ. वरीड म्हणजे काळजी वाटणे, अबाउट माय हेल्थ म्हणजे प्रकृती, माझी प्रकृती असं वाक्य झालेलं आहे. आय एम वरीड अबाउट माय हेल्थ. अशा प्रकारे ही 20 वाक्य आहेत.
ही पण खूप महत्त्वाची आहे, ती व्यवस्थित लक्षात घ्या. केव्हा केव्हा डोंट वापरलेलं आहे, कॅन वापरलेलं आहे, अजून कुठले कुठले दोज वापरलेले आहे, दीज वापरलेलं आहे, ते लक्ष द्या. कशी वाक्य बनवली आहे ती बघा. त्यामध्ये सिंग्युलर प्ल्युरल्स लक्षात घ्या. सिंग्युलरमध्ये वापरताना काय यूज झालेलं आहे, प्ल्युरल्समध्ये वापरताना काय यूज झालेलं आहे, त्याप्रमाणे ती व्यवस्थित यायला पाहिजे. त्यासाठी आम्ही तुम्हाला अगोदरच खूप काही सांगितलेलं आहे, व्हिडिओज पण बनवलेले आहेत. त्यामुळे लक्षात आलं नसेल तर ते बघा व्हिडिओ आणि त्यानंतर या. म्हणूनच आम्ही सांगत आहोत की तुम्ही पहिल्यांदा स्टेप बाय स्टेप करत करत उशीर जरी लागला तरी पहिल्यापासून तुम्ही व्हिडिओज बघा आणि त्यानंतर स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या. तरच तुम्हाला ही वाक्य कळतील कशी आहेत, काय आहेत, कशी बनवली आहे ती. त्याच्यामुळे काय करू नका, अगोदरचे व्हिडिओ इग्नोर करू नका, स्किप करू नका आणि इकडे डायरेक्टली येऊ नका. तर तुम्ही तिथले व्हिडिओ बघा आणि हळूहळू करून या. कारण एकदम येऊन तुम्ही म्हणणार आता आम्ही सेंटेन्सच डायरेक्टली बघतो मग आम्हाला येणार, तसं होणार नाही. सेंटेन्स बघल्यावर तुम्हाला वाटतील येत आहेत म्हणून, पण त्याचं मेनली काय आहे, त्याची रचना कशी आहे, ती कशा प्रकारे बनवली आहे ती तुमच्या लक्षात येणार नाही. त्याच्यामुळे व्यवस्थित ते लक्षात करून घ्या आणि त्यानंतर तुम्ही इथे येऊन तिची प्रॅक्टिस करा. म्हणून आम्ही ॲट द लास्ट आम्ही हे वर्ड्स वगैरे हे सेंटेन्स देत आहोत, वर्ड्स देत आहोत. त्याच्यानंतर पुढे पण आम्ही काही काय देणार आहोत, ते नंतर आता एंडला देत आहोत. अगोदर आम्ही सगळंच शिकवलं, त्याच्यानंतर आता आपण प्रॅक्टिस करणार आहोत. म्हणून इथे आपण सेंटेन्स वगैरे देत आहोत, ते हे लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे व्यवस्थित करा. त्याचप्रमाणे फेसबुक पेजला पण खूप महत्त्वाचे आहे, कारण तिथे पण आम्ही वर्ड्स देत असतो, सेंटेन्सेस असतात, व्हिडिओज आहेत, फोटोज आहेत, ते खूप महत्त्वाचे आहेत. पुष्कळ माहिती तुम्हाला तिथून मिळून जाईल. त्यामुळे तिथे पण तुम्ही फॉलो आणि लाईक करायला विसरू नका. खूप काही तुम्ही तिथे शिकू शकता. त्याचप्रमाणे प्रतिलिपी अकाउंट पेज पण आहे आमचं, स्मिताचा भाऊ म्हणून. तिथे पण आम्ही सिरीज देत असतो. त्याचप्रमाणे एपिसोड्स वगैरे असतात, त्याच्यामध्ये पण आम्ही मराठी असतं, त्याचप्रमाणे इंग्रजीमध्ये पण थोड्याफार प्रमाणात आम्ही देत असतो. म्हणजे कॉन्व्हर्सेशन कसं होतं, दोघांमध्ये कसं कॉन्व्हर्सेशन केलं जातं हे तुमच्या तिथे लक्षात येईल. तुम्ही ते शिकू शकता. त्यामुळे तिथे एंटरटेनमेंट प्लस तुम्ही एज्युकेशन म्हणजे दोन्ही पर्पजने तुम्ही तिथे बघू शकतात आणि तिथे लर्न करू शकता, शिकू शकता. त्याच्यानंतर अजून आमचं लिंक्डइन अकाउंट पण आहे. लिंक्डइन अकाउंट स्वप्नील स्मिताचा भाऊ आहे. तिथे पण तुम्ही आम्हाला फॉलो करू शकतात, लाईक करू शकतात. प्रतिलिपी अकाउंट पेजला पण आम्हाला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका. चला तर मग आता भेटणार आहोत आपण नवीन वाक्य घेऊन नेक्स्ट व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.